नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत। तर आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल कोथिंबीर वडी। तर आता कोथिंबीरचा सीझन पण चालू आहे आणि फ्रेश कोथिंबीर पण सगळीकडे मिळते। तर कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी मिरची, लसूण व जिरे आणि ओवा हे तिन्ही ना मिक्सरला बारीक करून असं वाटून घ्यायचं। कोथिंबीर बारीक चिरून अशी स्वच्छ धुवून थोडी नितळून घ्यायची। मूग डाळ, तीळ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आणि थोडीशी हळद आणि आपलं मगाशी वाटलेलं वाटण। तर मग पहिल्यांदा ना सगळ्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची, नंतर मूग डाळ टाकायची, परत पांढरे तीळ, नंतर बेसन, हे सगळे ना त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं। आधी सगळं त्याला चोळून घ्यायचं, मग पीठ वगैरे टाकायचं। कारण आधी जर डायरेक्ट पीठ टाकलं तर पाण्याची गरज पडते, मग नंतर ते खूप सैलसर पीठ होतं। आधी हे सगळं टाकून ना त्याला चांगलं असं मळून घ्यायचं। मग हे सगळं झाल्यानंतर ना बाजरीचं पीठ ना लागत तसं घ्यायचं, बाजरीचं पीठ टाकायचं। हे बघा, असं डायरेक्टली मळायला घ्यायचं नाही आणि त्याला फक्त चोळून घ्यायचं। आणि मग असं पीठ झालं का मग थोडंसं पाण्याचं शितोडा मारून एक चांगला असं सैलसर असा मापाचा उंडा मळून घ्यायचा। आणि मग आपल्याला लागतील तसे आकार देऊन ते तुम्ही करून घ्यायचे। तर तुम्ही याच्यापेक्षा पातळही करू शकता किंवा मोठेही करू शकता। आणि तोपर्यंत एक आपण पाण्याची स्टीम होण्यासाठी ना कढईमध्ये पाणी, त्याच्यावर तशी जाळीत वाफ करून घ्यायची आणि मग सगळे ना असं बनवून घ्यायचं। बघा ते सगळे बनवून झाले, त्याच्यावरती तुम्ही परत पांढरे तीळही लावू शकता। एक एक करून ना सगळ्या वड्या त्याच्यावरती पाणी तापलेलं असताना त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि मोठ्या गॅसवर ना 10 मिनिटं वाफवून काढायच्या। चेक झाले शिजल्यात का नाही चेक करण्यासाठी ना मध्यभागी सुरी घालायची आणि त्याचा कलर पण असं थोडासा हिरवा पद्धतीने दिसतो, कळतात पण वाफलेले आहे का नाही। नंतर मग 10 मिनिटं थोड्याशा जरा गार होऊन द्यायच्या आणि चिरून मग त्या तळून घ्यायच्या। खूप छान होतात, तुम्ही अशा नक्की ट्राय करा, महाराष्ट्रीयन पद्धतीने आहेत। तुम्ही पाहू शकता वडी पण किती छान चिरलेली गेलेली आहे आणि खूप सुट्ट्या पण झालेल्या आहेत, काही अजिबात तुटल्या नाही, काही नाही। तर आता तळण्यासाठी ना पहिले तेल पूर्ण कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि मोठ्या गॅसवर ना अशा फ्राय करून घ्यायच्या। लगेच फ्राय होतात आणि खूप कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल कोथिंबीर वडी बनवून झालेल्या आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान आहेत, एकदम कुरकुरीत अशा। तुम्ही अशा मोकळ्या पण डायरेक्ट खाऊ शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।